आमचे जवळचे मित्र आणि प्रसिद्ध वाईल्डलाईफ फोटोग्राफर श्री उमेश चिपडे सर यांनी ह्या गवत्या सापाचे काही सुंदर क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपले आहेत. तर नक्की त्याचा आनंद घ्या. म्हणजे खरोखर ह्या सापाला हरानाग का म्हणतात हे तुम्हाला ह्या सगळ्या फोटोंमध्ये व्यवस्थित दिसेल. एक वेळ तुम्हाला हे त्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघता नाही येणार, पण ह्या फोटोंमध्ये तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की ह्या सापाला हरानाग का बरं म्हणतात ते. तर आनंद घ्या. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे परत पटेल नगरमध्ये. इथं तांड्यावर मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि विटांमध्ये एक साप दिसला आहे. आतमध्ये गेलाय का? मी धरलं होतं त्याला. असं धरत बिरत नका जाऊ. चावला बिवलत काय करणार? काळे ठिपके आहेत का अंगावर? काळे ठिपके आहेत का? हिरवा आहे, पूर्ण हिरवा आहे का? दीपक पकड. दीपक पकड. आडवण. मोकळ्यात होत ते. इथं होतं, इथून घ्यायचं. काढू लगावणे कोणतरी एवढा पलीकडे तोंडवरी द्या. तोंडवरी तू काढू थोडा. ताकद लावायला खायला बापा मग वाचनाचं बघणार काढू परला साईड एकदा. काटले बाई हिरवा पूर्ण गवत्या साप. गवत्या बिनविषारी साप. पूर्ण हिरव्या रंगाचा आणि पोटाकडचा भाग जो आहे तो पांढरा. मुख्य खाद्य बेंडकोळी. डसत नाही का तू? साप सगळ्यात डसत असतात. त्याला दाबलं बिबलं, त्याला त्रास दिला तर एखाद्याला चावतो. असं स्वतःहून चावत नसतो साप. हातबीत लावू नका. तुम्ही डेअरिंग करायचे व्हायचं ना पुढे. बिनविषारी असलेला साप दिसला कोणाला पहिले? काय आम्हाला त्याची असं करू नका. तुम्हाला सापांची माहिती नाहीये. एखाद्याला जर साप चावला, म्हणजे बरेचसे लोक जे आहेत ते बिनविषारी साप चावूनही मरतात घाबरून. त्याच्यामुळे असं काही डेअरिंग करू नका आणि साप मारू नका. ते पाहिजे, ते जर राहिले तर आपण टिकू. कारण जेवढा जगायचा अधिकार तुम्हाला आहे तेवढा जगायचा अधिकार ह्याला बी आहे. त्याच्यामुळं असं बिनकामाचं कृत्य करायचं नाही. आता इथं मंदिर बांधू लागलं, तिथं त्याची पूजा बी करणार तुम्ही आणि बाहेर दिसला की मारणार. हे बरोबर आहे का? मारण्यासाठी. हा, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्या. जिथं कुठं बांधकाम तुमचे चालू असतात तर तिथलं कुठलंही सामान उचलायच्या आधी थोडंसं आधी हलवून घ्यायचं. कारण आता हा बिनविषारी, असाच विषारी साप सुद्धा येऊन बसू शकतो आणि साप समोर असल्यावर कधीच चावत नाही. पण चुकून जर त्याच्या अंगावर पाय पडला, चुकून जर त्याला धक्का लागला तर साप 100% चावतो. त्याच्यामुळे डायरेक्ट कुठेच हात घालायचा नाही. ठीक आहे, सांगितलेल्या गोष्टी प्रश्नच येत नाही ना. तकलीफ दिल्याशिवाय तो काय. चला, धन्यवाद. पटेल नगरमध्ये त्या तिथे तांड्यावर पकडलेला गवत्या साप हरानाग म्हणण्यामागचं रिझन तुमच्या लक्षात येईल. बघू शकता कशा प्रकारे हा बिहेव करतोय. मानेकलचा भाग जो आहे तो चपटा करून स्वतःला मोठा दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर त्यात बऱ्याच वेळेला असा फील होतो की नाग आहे का काय. की बघू शकता कशा प्रकारे त्यांनी मानेखालचा भाग फुगवला आहे. चिडल्यानंतरचं हे त्याचं बिहेवियर आहे. पूर्णपणे बिनविषारी असलेला
गवत्या साप. नागासारखा बिहेव करताना, त्यामुळे त्याला हरानाग हे असं एक नाव आहे. हिरवा नाग. चिडल्यावर जोरजोरात मागे शेपूटही हलवतोय. पण अतिशय शांत स्वभावाचा साप आहे. युजली बाईट करत नाही, फक्त बेंडकोळ्या खाणारा साप. गवतामध्ये हिरव्या ठिकाणी त्याचा अधिवास असतो, अशा ठिकाणी राहणारा. इंग्लिश नाव ग्रीन किलबॅक, हिंदीमध्ये हराढोरिया, मराठीमध्ये गवत्या, हिरवा नाग आणि हरानाग. कारण मानेखालचा भाग चपटा करून स्वतःला मोठा दाखवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे लोकांना असा भास होतो की नाग आहे. गवत्या. आता मी तुम्हाला म्हटलं की तसा शांत स्वभावाचा, पण विचार करा, हाही एक शिकारी साप आहे, शिकारी प्राणी आहे. तर शिकार करताना किती ब्रुटली तो त्याच्या भक्ष्याला मारून खात असेल. पण ते ब्रुटल जे आहे त्याचं बिहेवियर ते त्याच्या फक्त भक्ष्याच्या संदर्भातच आहे. मानवाला आत्तापर्यंत बाईटच्या केसेस मी बघितलेल्या नाही आहेत, पण बरंच खतरनाक बिहेवियर आहे त्याचं. बघू शकता, युजली असं बघायला मिळत नाही. पूर्णपणे अगदी नागासारखा बिहेव करतोय. मानवर उचलून फुगवून तसाच वॉक करतोय, चालतोय तसाच. गवत्या साप, बिनविषारी. म्हणायला तसं आता मी आधी जसं म्हणलं की अतिशय शांत स्वभावाचा, युजली चावत नाही, पण हा आहे एक शिकारी प्राणी. तर विचार करा की ज्यावेळेला तो त्याच्या भक्ष्याची शिकार करत असेल त्यावेळेला त्याला किती ब्रुटली मारून खात असेल. कारण ह्याचं मुख्य खाद्य आहे बेंडकोळी, आणि बेंडकोळीला पकडल्यानंतर बेंडकोळीचं जे बिहेवियर आहे ती स्वतःला खूप जास्त फुगवते, आणि त्या सिच्युएशनमध्ये तो कसं त्याला हँडल करत असेल. आणि असंही आहे की आता ह्या सापाला विषदंतासारखे 2 फँग्स असतात, पण साप विषारी नाही आहे. म्हणजे असं म्हणता येईल की जी फुगलेली बेंडकोळी आहे तिला पंक्चर करण्यासाठी तो ते यूज करत असेल. पूर्णपणे बिनविषारी गवत्या साप. इंग्लिश नाव ग्रीन किलबॅक, हिंदीमध्ये हराढोरिया. एकदा बघूयात आपण कशा प्रकारे तो बिहेव करतो. जे हरानाग, हिरवा नाग जे काही म्हणतात त्याला, तर चिडल्यानंतर मानेखालचा भाग जो आहे तो फुगवून मानवर उचलून चालायला लागतो. कसं फुगवलं आहे बघू शकता त्यांनी. शरीर चपटा करून घेतलं आहे स्वतःला, आणि शेपूटही जोरजोरात हलवतोय. हरानाग, गवत्या साप. शांत झालं आहे आता, त्यामुळे त्याचं रौद्ररूप जे आहे ते तो दाखवत नाही. तर युजली असा मानेखालचा भाग फुगून बारीक फुसकन आवाज पण करतोय. बघू शकता शेपूट किती जोरजोरात हलवतोय मागे तो. दिला मित्रांनो सोडून ह्या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल, सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.